Hello my dear friends, welcome to my channel. Here you will find useful videos for teachers and students of standard 6th, 7th and 8th. So do like, share and subscribe my channel Swiss English Teaching. Students, today we will learn how to make a pretty paper bird. आज आपण एक कागदाचा पक्षी बनवायला शिकणार आहोत. First off, we will write the instructions according to the given pictures and the clues given with the pictures. आपण दिलेल्या चित्रावरून आणि त्याच्यामध्ये दिलेल्या खुणांवरून त्या चित्राला साजेशा अशा आपण सूचना लिहिणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कागदापासून एक पक्षी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात एक छानसा पक्षी बनवायला. According to the first picture, we can write the instruction. Take a small sheet of square paper. एक चौकोनी कागदाचा एक लहानसा तुकडा घ्या. Then draw a circle on that sheet with the help of the compass or any round thing you think convenient. कुठल्याही तुम्हाला सोयीस्कर वाटणाऱ्या वस्तूच्या साहाय्याने किंवा कंपासच्या साहाय्याने त्या कागदावर एक छोटासा वर्तुळ काढा. Now cut out the circle with the help of the scissors. कात्रीच्या साहाय्याने तो कागदावर काढलेला वर्तुळ कापून घ्या. Fold the paper as if to make its two semicircles. तो कापलेला वर्तुळ अशा पद्धतीने फोल्ड करा, अशा पद्धतीने त्याची घडी करा की त्याचे बरोबर दोन अर्धवर्तुळ तयार होतील. As shown in the picture. चित्रात दाखवल्याप्रमाणे. Now cut the folded circle along the center. वाळलेलं वर्तुळ, घडी केलेलं वर्तुळ बरोबर मध्यभागातून कापा की जेणेकरून त्याचे दोन अर्धवर्तुळ तयार होतील. Take one of the part from the two parts. कापलेल्या दोन अर्धवर्तुळांपैकी एक भाग घ्या, म्हणजेच एक अर्धवर्तुळ घ्या. Fold the semicircle in the direction of the arrows. तो घेतलेला अर्धवर्तुळाचा कागद चित्रात दाखवल्याप्रमाणे बाणांच्या दिशेने घडी करा. आफ्टर फोल्डिंग इन दॅट वे यू कॅन सी द डिझाईन ऑफ द पेपर इन दिस वे. ज्या वेळेला तुम्ही बाणांच्या दिशेने कागद घडी कराल तो कागद तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. देन फोल्ड अगेन ॲज शोन. आणि पुन्हा ज्या पद्धतीने बाण दाखवला आहे त्या पद्धतीने कागदाची घडी करा. Now again cut as shown in the picture with the help of the scissors. पुन्हा चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रींच्या साहाय्याने घडी केलेला कागद कापा. After cutting the folded paper, you will see that paper in this way. कागदाची घडी सांगितल्याप्रमाणे कापल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. Now you will have to fold upward as shown the arrow in the picture. आणि आता तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे जिकडे बाण दाखवलेला आहे त्या बाजूला वरच्या दिशेने कापलेला कागद घडी करायचा आहे. After folding upward you will see the outline of the bird. आता तुम्ही कागद वरच्या दिशेने वळल्यावर तुम्हाला पक्षासारखी प्रतिकृती या ठिकाणी दिसेल. बट देयर इज समथिंग लॅक. काहीतरी कमतरता आहे त्या ठिकाणी, कसली तरी कमतरता आहे. That is beak and eye. Yes, you will have to form or you will have to make beak and eye of the bird and then your paper bird will be ready. तुम्ही त्या पक्षाचा डोळा आणि चोच काढल्यानंतर किंवा तयार केल्यानंतर तुमचा पक्षी त्या ठिकाणी तयार होईल. Okay, now we have made a beak and here is an eye. Now your paper bird is ready. चोच आणि डोळा काढल्यानंतर हा तुमचा पक्षी छानपैकी तयार झाला. आवडला ना पक्षी? नाव ट्राय इट युअरसेल्फ. यू कॅन इझिली डू इट. आता हे तुम्ही स्वतःहून करून बघा, अगदी सहजपणे करू शकतात तुम्ही. नाव लेट मी शो यू हाऊ टू मेक अ प्रेटी पेपर बर्ड. फर्स्ट ऑफ टेक अ पीस ऑफ पेपर. कागदाचा एक तुकडा घ्या. देन
ड्रॉ अ सर्कल विथ द हेल्प ऑफ कंपास. कंपासच्या साह्याने त्याच्यावर एक वर्तुळ काढा. अकॉर्डिंग टू युअर विश ऑर विल, तुमच्या इच्छेप्रमाणे लहान मोठा तुम्ही कितीही मोठा घेऊ शकतात. बट इट डिपेंड्स ऑन द साइज ऑफ द पेपर. ते कागदाच्या साईजवर डिपेंड आहे, आकारावर डिपेंड आहे. नाव विथ द हेल्प ऑफ द सीझर्स कट दिस सर्कल. कट दिस सर्कल विथ द हेल्प ऑफ द सीझर्स. Okay, when you cut the paper in this way, so you have the circle of the paper. Now, fold this circle along the center and make 2 semicircles of the circle. वर्तुळ कापलेला कागद अशा पद्धतीने वाळा की त्याचे 2 अर्धवर्तुळ तयार होतील. And after making its semicircle, cut along the center. त्याला अगदी मध्यातून कापून घ्या. With the help of the scissors. I did it with the hands and I did it very fast. Now, as shown in the picture, we have take one part of the 2 parts. या दोघांपैकी एक भाग घेतला आपण. And as shown in the picture, we folded it in upward direction. वरच्या बाजूने दोघेही भाग समान असे वाळले. Now, we have get the cone shape. शंकू आकार आपल्याला मिळालेला आहे. नाव अगेन अकॉर्डिंग टू शोन इन द पिक्चर, चित्रात दाखवल्याप्रमाणे पुन्हा आपल्याला हा भाग अशा पद्धतीने वाळायचा आहे. यू हॅव गिवन द एरो हिअर अँड सो यू हॅव गिवन द एरो इन दिस वे हिअर. सो वी हॅव टू फोल्ड दिस पेपर अगेन इन दिस वे अँड यू हॅव व्हेरी गुड कोन शेप नाव. अँड नाव cut this shape according to the instructions given in the picture. You can do it in design also, or you can cut it plainly also. After cutting it in this way, fold this paper upward from this side and from another side this way. So the wings of the bird are here, and now you can clearly see the cutout or the cut shape of a bird. पक्षाच्या आकाराची प्रतिकृती किंवा कटआउट तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. बट समथिंग इज मिसिंग देअर. काहीतरी कमतरता आपल्याला जाणवते आहे. सो इट इज अ बीक अँड आय ऑफ द बर्ड. सो लेट वी फॉर्म द बीक ऑफ द बर्ड. वॉच इट केअरफुली. You will find it very difficult, but it's very easy if you watch carefully. And in this way, look here. In this way, you can make, yes, here is the beak of the bird is ready. And you can see a bird, but there is not an eye to the bird. An eye is not there. There is not an eye. Let us draw an eye of the bird with the help of the pen, and you can make it easily. Yes, here it is. We have draw an eye of the bird, and now you can see your pretty paper bird is ready. And in this simple way, you can make a pretty paper bird with the given instruction. Do it on your own. You can enjoy it.